नमस्कार मित्रांनो, मितवा चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कथेचे नाव आहे गरज. कथालेखन आरती खरबडकर, कथा वाचन स्नेहल जाधव. प्रिया लग्न करून पराग सोबत तिच्या गावापासून खूप दूर मुंबईला राहायला आली होती. परागची नोकरी मुंबईला होती. त्याची मोठी बहीण मधुताई सुद्धा मुंबईतच राहायची. परागच्या फ्लॅट पासून अर्ध्या तासाच्या अंतरावर ती राहायची. प्रियाच्या हाताला चांगली चव होती. कितीही माणसांचा स्वयंपाक असला तरी प्रिया लगेच तयार करायची. स्वयंपाक वाढण्यात सुद्धा प्रिया तरबेज होती. त्यासोबत घरातील इतर कामही हातोहात उरकायची. त्यामुळे मधूच्या घरी काहीही कार्यक्रम असला की मधू सगळं काही प्रियावर सोपवून निर्धास्त व्हायची. प्रियाने सुद्धा कोणत्याच कामाला कधी नकार दिला नव्हता. अगदी मधुताईंच्या घरची भांडी घासण्यापासून ते लादी पुसण्यापर्यंत सगळेच कामं करायची प्रिया. कधी कधी मधु तिच्या घरूनच प्रियाला फोन करून सांगायची की आज तिला बरं नाही तर आज स्वयंपाक करून पाठव. प्रिया सगळ्यांसाठी स्वयंपाक करून पाठवायची. कधी कधी बाहेर गेली की दिवसभर मुलांना प्रियाकडे ठेवायची. प्रिया अगदी मायेनं मुलांना सांभाळायची. लग्न झालं तेव्हापासून प्रिया एकदाही माहेरी जाऊ शकली नव्हती. मात्र आता अचानक तिच्या माहेरून फोन आला आणि तिला कळले की तिच्या चुलत भावाचे लग्न ठरले आहे. पराग घरी आला तशी प्रिया एकदम उत्साहाने त्याच्या समोर गेली आणि त्याला म्हणाली, अहो, माझ्या चुलत भावाचं लग्न ठरलंय. 15 दिवसाने साखरपुडा आहे. आपल्याला एक दिवस आधीच बोलावले आहे. हो अगं, मला तुझ्या काकांचा फोन आला होता. ते सांगत होते लग्न जुळल्याचं, पराग म्हणाला. आपली कार नादुरुस्त आहे सध्या, त्यामुळे तुम्ही आत्ताच रेल्वेचं तिकीट पाहून ठेवा, नाहीतर वेळेवर गडबड होईल, प्रिया म्हणाली. हो, पराग म्हणाला आणि मोबाईलमध्ये डोकं घालून बसला. प्रिया खूपच उत्साहात होती. तिने आत्तापासूनच तयारीला सुरुवात केली होती. प्रियाच्या लग्नानंतर तिच्या माहेरी ही पहिलंच लग्न होतं. तिच्या दोन्ही बहिणी, एक चुलत बहीण सगळ्या फोनवर एकमेकींच्या तयारीची माहिती घेत होत्या. कोणती साडी घालायची, कसे फोटो काढायचे, सगळंच ठरत होतं. दुसऱ्या दिवशी मधुताईंचा परागला फोन आला. तिने सांगितले की तिच्या सासऱ्यांचा वाढदिवस आहे आणि ती त्याच्या काही ओळखीच्या नातेवाईक आणि मित्रांना त्या दिवशी जेवायला बोलवणार आहे. तर त्या दिवशी प्रियाला माझ्याकडे पाठवून देशील. ते ऐकून तो म्हणाला, ताई, त्या दिवशी तर प्रियाच्या चुलत भावाचा साखरपुडा आहे आणि तिला गावी जायचं आहे. अरे नुसता साखरपुडाच आहे ना, लग्न थोडीच आहे. आणि तिच्या भरवशावर मी हे सगळं करायचं ठरवलं आहे. तिला नको पाठवू गावी. सध्या मला तिची जास्त गरज आहे माझ्या घरी, मधुताई म्हणाली. ठीक आहे ताई, पराग म्हणाला. त्याने प्रियाला याबद्दल काहीही सांगितले नाही. साखरपुड्याला 8 दिवस राहिले तसे प्रियाने पुन्हा परागला आठवण करून दिली. अहो, तिकीट झालंय ना आपलं. मी म्हटलं ना तुला, मी बघून घेईल, तू काळजी करू नको, पराग म्हणाला. खरं तर प्रियाला विचारायचं होतं की कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेची ट्रेन आहे, पण त्याने खात्री दिली होती की तो बघून घेईल. शिवाय सध्या त्याचा मूड ठीक नव्हता म्हणून तिने फार काही विचारलं नाही. ठीक आहे, ती एवढंच म्हणाली. त्यानंतर जायच्या 1 दिवस आधी ती पुन्हा परागला म्हणाली, अहो, गाडीचे तिकीट मला पाठवता का, म्हणजे मी वेळेत तयारी करेल उद्या. तिकीट? परागने काहीही न कळल्यासारखं विचारले. अहो, आपल्याला उद्या माझ्या गावी जायचे आहे ना. परवा माझ्या चुलत भावाचा साखरपुडा आहे ना. त्यासाठी तुम्ही जे ट्रेनचं तिकीट काढलं आहे ते. नाहीतर मला गाडीची वेळ सांगा, म्हणजे मी त्यानुसार तयारी करून घेईल, प्रिया म्हणाली. मी नाही काढलं तिकीट, पराग बेफिक्रीने म्हणाला. काय? तुम्ही माझी गंमत करताय ना, प्रिया अविश्वासाने म्हणाली. गंमत कशाला करणार मी? माझ्या लक्षात नाही राहिलं तिकिटाचे. मग उद्या कशाने जायचं, प्रियाने विचारलं. आता तिकीट नाही म्हटल्यावर कशाला जायचे? राहू दे ना, साखरपुडाच तर आहे, लग्न थोडीच आहे, पराग पुन्हा बेफिक्रीने म्हणाला.
अहो पण तुम्ही म्हटलं होतं ना की तू काळजी नको करूस, मी तिकीट करेन म्हणून. नाही लक्षात राहिलं, त्यामुळे नाही केलं. एवढी मोठी गोष्ट नाही. लग्नाला जा ना, साखरपुड्याला राहू दे, पराग म्हणाला. जर मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की या तारखेला माझ्या चुलत भावाचा साखरपुडा आहे आणि तुम्ही सुद्धा तिकीट करायला तयार झाला होतात, तर मग केले का नाही तिकीट? माझ्या घरच्यांना किती वाईट वाटेल आपण नाही गेलो तर. आणि माझ्या बहिणी काय विचार करतील? त्यांना किती कधीपासून सांगते मी येत आहे म्हणून. आम्ही किती वेळा तुमच्या समोरच फोनवर बोलत होतो ना तयारीबद्दल, तरी सुद्धा तुमच्या लक्षात नाही आले की तिकीट करायचे आहे म्हणून. प्रिया रडकुंडीला येत म्हणाली. विसरलो मी, यात रडण्यासारखं काय आहे? काहीतरी कारण सांगून दे घरच्यांना, पराग म्हणाला आणि खोलीतून बाहेर निघून गेला. प्रियाला मात्र खूप रडू येत होतं. एकतर लग्नानंतर माहेरी पहिलेच कार्य होते आणि त्यात सुद्धा पराग आणि तिचे सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. लग्नानंतर एवढ्या दिवसानंतर सगळे एकत्र येणार होते, पण प्रिया मात्र जाऊ शकत नव्हती, त्यातही एवढ्या क्षुल्लक कारणामुळे. आपण एवढी तयारी करतोय ते त्यांना दिसत असूनही एवढा निष्काळजीपणा. लग्नाला अजून 8च महिने झालेत, पण अजूनही माझ्या मनात काय आहे यांना समजू नये म्हणजे काय, असा विचार करून प्रिया उदास होऊन बसली होती. तिने घरच्यांना फोन करून परागला बरं वाटत नसल्याने येऊ शकत नाही असे सांगितले. घरच्यांना पण खूप वाईट वाटत होते, पण जावयाची तब्येत बरी नसताना जास्त आग्रह करणे बरोबर नाही, म्हणून घरच्यांनी फार आग्रह केला नाही. घरच्यांशी खोटे बोलताना प्रियाला वाईट वाटत होते, पण आता काही करू सुद्धा शकत नव्हती, कारण इतक्या लवकर तिकीट मिळणे कठीण होते. शिवाय परागच्या बोलण्यावरून प्रियाच्या हे लक्षात आलं होतं की त्याला साखरपुड्याला जायला फारसा इंटरेस्ट नाही. ती परागवर रुसली होती, पण त्याला या गोष्टीची जाणीव सुद्धा नव्हती. तो आपल्याच विश्वात मग्न होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला तिच्या सासूबाईंचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, अगं प्रिया, तुझं अजून आवरलं की नाही? लवकर जायला लागेल ना. सासूबाई साखरपुड्याला जाण्याबद्दल बोलत आहेत असे वाटून प्रिया त्यांना म्हणाली, नाही आई, मी साखरपुड्याला जात नाहीये. साखरपुड्याला नाही म्हणत आहे ग मी, तुला मधूकडे जायचं आहे ना आज, त्यासाठी आवरलं का ते विचारत आहे. मधुताईंकडे? मला तर काही माहीतच नाही आई. परागने सांगितले नाही का तुला? तो तर म्हणाला होता की सकाळीच पाठवेल प्रियाला ताईकडे, सासूबाई म्हणाल्या. असे हे म्हणाले होते? प्रियाने आश्चर्याने विचारले. हो अगं, मधूच्या सासरेबुवांचा वाढदिवस आहे आज, त्यानिमित्ताने त्यांनी त्यांच्याकडच्या काही नातेवाईकांना बोलावले आहे. तर एवढं सगळं मधू एकटी कशी करणार, म्हणून मीच त्याला सांगितले होते 8 दिवसांच्या आधीच की प्रियाला पाठव म्हणून, तर तो हो म्हणाला होता. काय? मला तर काहीच माहित नाही, प्रिया म्हणाली. हो, आधी मला वाटले होते की तू तुझ्या चुलत भावाच्या साखरपुड्याला जाशील गावी, पण परागच म्हणाला की तुझं नक्की नाही जायचं म्हणून. मग मीच म्हटलं की मधूकडे जायला सांग प्रियाला म्हणून, सासूबाई म्हणाल्या. आता मात्र प्रियाच्या लक्षात आले की परागने जाणून बुजून तिचे तिकीट केले नव्हते, म्हणून आता मात्र दुःखाची जागा संतापाने घेतली. तिने सासूबाईंचा फोन कट केला आणि पराग जवळ जाऊन त्याला म्हणाली, आईंचा फोन आला होता आता, म्हणत होत्या की मधुताईंकडे जायचे आहे आज. हो अगं, तुला सांगायचं विसरलो होतो मी. मधुताईंकडे आज तिच्या सासऱ्याचा वाढदिवसानिमित्त काही नातेवाईक येत आहेत, तर तू जा मदतीला ताईच्या. मी आणि मित्र आज जरा फिरायला जात आहोत, तर मी रात्री उशिरा येईल. तू तिकडचा कार्यक्रम संपला की घरी येऊन झोपून जा. माझी वाट नको बघू, कारण मला लेट होईल जरा, पराग म्हणाला. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत कधी ठरला तुमचा? प्रियाने विचारले. असे का विचारत आहेस? याआधी तर मी कुठेही गेलो तरी काहीच प्रश्न विचारले नाहीस तू, पराग म्हणाला. आधी उत्तर द्या, प्रिया म्हणाली. आठवडा झाला असेल, परागने उत्तर दिले. यासाठीच तुम्ही जाणून बुजून गावी जायचे तिकीट केले नाही, बरोबर ना? प्रियाने विचारले. आता मात्र पराग गडबडला. मग स्वतःची बाजू सावरत तो म्हणाला,
अगं मित्रांचा प्लॅन ठरत होता, पण मी नक्की नव्हतं सांगितलं त्यांना. पण नेमकं तिकीट करायला विसरलो म्हणून म्हटलं जाऊन येतो आता. आणि मधुताईंच्या घरी मला पाठवणार हे तर आईंना तुम्ही 8 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं ना? प्रियाने लगत पुढचा प्रश्न विचारला. आता मात्र परागला जाणीव झाली की प्रियाला सगळं कळून चुकलंय. पण स्वतःची चूक मानण्याऐवजी तो उलट तिलाच म्हणाला, मग काय चुकीचं केलं मी? तुझी जबाबदारी आता सासरच्या लोकांची काळजी घेणे आहे. तू गेली नाहीस तर ताईची किती गैरसोय होईल. सर्वात आधी ताईची अडचण महत्वाची आहे. साखरपुड्यात काय मिरवायला जायचं? मग लग्नात जाऊ ना, तेव्हा 2 दिवस जास्त थांब हवं तर. आता मात्र प्रियाच्या सगळं लक्षात आलं. आपण याआधी जेव्हा ताईने बोलवले तेव्हा ताईंच्या मदतीला गेलो. ताईंच्या घरी स्वतःचं घर समजून राबलो. तर आता आपल्याला सगळे गृहीत धरायला लागले आहेत. तिला आता सगळ्यांचाच राग आलेला. ती रागातच परागला म्हणाली, ताईंच्या घरी आजच्या दिवसापुरती एखादी कामवाली बाई सांगितली असती तरी ताईंची अडचण भागली असती. माझ्या भावाच्या साखरपुड्याला जाणं जास्त महत्वाचं होतं. आपल्या लोकांच्या चांगल्या आणि वाईट प्रसंगात त्यांच्या सोबत असणं हे आपलं कर्तव्य नाही का? आजवर मी कधीच ताईंच्या मदतीला जायला नाही म्हटले नाही. मी त्यांना आपलं समजून त्यांच्या मदतीला गेले तर त्यांनी मला गृहीतच धरले की. त्यांना जेव्हा हवं तेव्हा मी त्यांच्या मदतीला जाईल म्हणून. त्यात गृहीत धरायचे काय आहे? ताईची मदत करणे तुझे कर्तव्यच आहे. तू नाही म्हणू शकत नाहीस. मी हो म्हणालो आहे ताईला, पराग म्हणाला. का नाही म्हणणार नाही? मी जाणार नाही. मला न विचारता तुम्ही ताईंना हो म्हणायचं नाही यानंतर, प्रिया निर्धाराने म्हणाली. यात तुला काय विचारायचं आहे? तुझ्या सासरच्या माणसांचं तुला करावंच लागेल ना, पराग म्हणाला. माझ्या सासरच्या माणसांचं मी करेन ना, पण मधुताईंच्या सासरच्यांचं मधुताईने स्वतः करावं. त्या आपल्या घरी आल्या तर मी त्यांचा आदर सत्कार करेन, पण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या सासरच्यांची सेवा करणे मला जमणार नाही, प्रिया म्हणाली. अगं अशी का करतेस? ताई काय विचार करेल? तिच्या घरचे काय विचार करतील? पराग म्हणाला. तुम्ही विचार केला होता का हे सर्व करण्याआधी, की माझ्या घरचे काय विचार करतील म्हणून? त्यांना किती वाईट वाटेल म्हणून? मग मी तुमच्या नातेवाईकांचा विचार करावा ही अपेक्षा कशी करू शकता तुम्ही माझ्याकडून? प्रिया म्हणाली. अगं फक्त यावेळी जा ना, नंतरचे पुढे बघू, पराग आता विनवणीच्या सुरात म्हणाला. नाही, मी ताईंकडे जाणार नाही, कारण मी ठरवलंय की मी बसने माझ्या गावी जाईल. तुम्ही माझ्या मनाचा विचार केला नाही, मग मी तरी तुमच्या शब्दांचा विचार का करू? तुमच्यासाठी मी एवढं केलं, पण तुम्ही माझ्या भावनांची कदर केली नाही. मला न सांगता माझ्याशी खोटं बोलून सगळं परस्पर ठरवलं तुम्ही. आपल्या घरी काही कार्यक्रम असता आणि मधुताईला तिच्या सासरच्यांनी पाठवले नसते काही कामानिमित्ताने, तर त्यांना आणि तुम्हाला कसे वाटले असते? तुमचा खूप आदर करायचे मी. माझ्यासोबत तुम्ही असे वागाल असे मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, प्रिया म्हणाली. आता मात्र परागला त्याची चूक लक्षात आली. तो खजील झाला. प्रियाला म्हणाला, एवढा सगळा मी विचारच केला नव्हता प्रिया. ताई म्हणाली की तिला तुझ्या मदतीची गरज आहे, म्हणून मी मुद्दाम म्हणून तिकीट केले नाही. पण आता माझ्या लक्षात आलं की मी खूप मोठी चूक करून बसलोय. मी विश्वासघात केला तुझा. जाणून बुजून असा वागलो मी. मला वाटले की तू करून करून काय करणार आहेस. माझं ऐकण्या वाचून तुझ्याकडे पर्याय नाही. पण खरंच माझ्या लक्षात नाही आलं की असे करून मी तुझ्या नजरेत असलेला आदर आणि प्रेम गमावतोय. मला याची जाणीव झाली आहे आणि मला असे वागण्याबद्दल स्वतःची लाज वाटत आहे. मला माफ कर. इतक्या लवकर मी तुम्हाला माफ करेन असे मला वाटत नाही. आणि मला सध्या या विषयावर बोलायचं सुद्धा नाहीये. मला सध्या माझ्या गावी जायला निघायचं आहे, प्रिया तुटकपणे म्हणाली. थांब, एकटी जाऊ नकोस, मी पण येतो सोबत. आपण कारने जाऊयात. मी मित्रांशी बोलून त्याची कार मागवतो लगेच, पराग म्हणाला. का? तुम्ही तर मित्रांसोबत बाहेर जायचा बेत केलाय ना, प्रिया उपहासाने म्हणाली. मला कळले आहे माझी चूक. मी तुझ्यासोबत येणार आहे तुझ्या चुलत भावाच्या साखरपुड्याला. मला फक्त 1 तास दे, तयारी करतो लगेच, पराग म्हणाला. त्यावर प्रिया काहीच बोलली नाही.
पण पराग लगेच तयार सुद्धा झाला जायला. मित्राची कार मागून दोघेही तिच्या माहेरी जायला निघाले. थोड्याच वेळात परागच्या फोनवर मधुताईंचा फोन आला. त्याने फोन उचलल्यावर मधुताई समोरून म्हणाली, काय रे पराग, प्रिया अजून आली नाही? मी फोन केला तर उचलत सुद्धा नाहीये. उशीर होईल अशाने. आम्ही साखरपुड्यासाठी गावी जात आहोत ताई, ती नाही येऊ शकणार, पराग म्हणाला. अरे असं कसं? मी म्हणाले होते ना प्रियाची गरज माझ्या घरी जास्त आहे. आता हे सगळं मी एकटी कशी करणार? मधुताई त्राग्याने म्हणाली. एका दिवसासाठी दुसऱ्या कुणाची तरी हेल्प घेता येईल. एवढं बोलून परागने फोन ठेवून दिला. प्रियाने त्याच्याकडे बघितले पण काहीच बोलली नाही. गावी पोचायला जवळपास रात्र झाली होती. प्रिया पूर्ण प्रवासात परागसोबत काहीच बोलली नव्हती. परागला आता जाणीव झाली होती की त्याने असे वागून काय गमावले आहे. पराग संपूर्ण साखरपुड्याच्या कार्यक्रमात सगळ्यांशी मिळून मिसळून वागत होता. लहान मोठ्यांपासून सगळ्यांशी प्रेमाने बोलत होता. साखरपुडा झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच निघून संध्याकाळपर्यंत दोघेही गावी आले. एव्हाना प्रियाचा राग थोडाफार विरघळला होता, पण तिचं दुखावलेलं मन अजूनही परागला पूर्णपणे माफ करायला तयार नव्हतं. काही दिवसांनी प्रियाने परागशी असलेला अबोला संपवला. पण प्रिया आता पूर्वीप्रमाणे मनमोकळेपणाने सगळ्यांशी बोलत नव्हती. आता तिला कोणी गृहीत सुद्धा धरत नव्हते. तिला सुद्धा भावना आहेत आणि ती सुद्धा नकार देऊ शकते हे आता सगळ्यांना कळून चुकले होते. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.